सत्य जाणणाराच श्रेष्ठ आहे। म्हणजे काय होते की जो सत्याला जाणतो तो काय समजला जातो? श्रेष्ठ। असत्य जाणणारा कधी श्रेष्ठ असतो का? नाही। श्रेष्ठ म्हणजे काय? महान। ठीक आहे। तर आजची ही गोष्ट आहे भिक्खुनी पटाचाराची। सगळ्यांनी नाव तर ऐकलंच असेल पटाचाराबद्दल, नाही का? तर गोष्ट कुणाची आहे? भिक्खुनी पटाचाराची। तर त्याकरिता भगवान बुद्धांनी ही गाथा म्हटली आहे, योच वसन सत्त जीवे अपस्संग उदय वयम एकाहं जीवितं सेयो पस्सतो उदय वयम। ह्या गाथेचा अर्थ असा आहे, उत्पत्ती आणि विनाशाचे विचार करणारे एक दिवसाचे जीवनही। जे लोक उत्पत्ती आणि विनाश म्हणजे बर्बाद करणारे, विनाश म्हणजे काय? एखादी गोष्टींना बर्बाद करणारे, नाही का? एखाद्या माणसाला बर्बाद करणारे, आपले विचार आपल्याला जसे बर्बाद करतात, नाही का? विनाश। तर उत्पत्ती आणि विनाशाचे विचार करणारे एक दिवसाचे जीवन ही उत्पत्ती आणि विनाश यावर विचार न करणाऱ्या 100 वर्षाच्या जीवनापेक्षा ही श्रेष्ठ आहे। म्हणजे जे लोक उत्पत्ती आणि विनाशाचे विचार नाही करत त्यांचे जीवन 100 वर्षाच्या जीवनापेक्षाही श्रेष्ठ आहे, असे कोण म्हणतात? भगवान बुद्ध म्हणतात। श्रावस्ती येथील जेतवन विहारात विहरत असताना भगवान बुद्धांनी वरील गाथा श्रावस्ती येथील एका श्रेष्ठीच्या मुलगी पटाचारा हिला उद्देशून म्हटलेली आहे। ही गाथा कुणाला उद्देशून म्हटली आहे भगवान बुद्धांनी? पटाचाराला। श्रावस्ती इथे एक श्रेष्ठी राहत होता। श्रेष्ठी म्हणजे खूप लखपती करोडपती, नाही का? तर त्याच्या मुलीला उद्देशून भगवान बुद्धांनी ही गाथा म्हटली आहे। त्याच्या मुलीचं नाव काय होतं? पटाचारा। पटाचारा ही श्रावस्ती येथील एका श्रीमंताची मुलगी होती। पटाचारा कुणाची मुलगी होती? एका श्रीमंताची मुलगी होती। ती अतिशय सुंदर होती। दिसायला ती कशी होती? खूप सुंदर। तिचे बालपण अतिशय लाडात गेले। आता ती सुंदरही होती आणि तिचे बालपण कसे गेले? अतिशय लाडात। तिच्या दिमतीला अनेक नौकर चाकर होते। तिच्या सेवेत, ती जेव्हापासून लहान होती तेव्हापासून तिच्या सेवेमध्ये अनेक नौकर चाकर असायचे। मात्र राजवाड्याच्या बाहेर पडण्यास तिला सक्त मनाई होती। पण तिला राजवाड्याच्या बाहेर अजिबात जाऊ देत नव्हते। म्हणजे तिला राजवाड्याच्या आतमध्येच राहावं लागायचं। ती सुंदर युवती वयात आल्यावर एका नौकराच्या प्रेमात पडली। आता तिला घराबाहेर पडू नव्हते देत, तर त्याच्यामुळे काय झाला, ती सुंदर जी युवती होती ती घरातच तिचा जो नौकर होता त्याच्या प्रेमामध्ये ती पडली। त्या प्रेमात ती इतकी आंधळी झाली की ती आई वडिलांच्या त्या ऐश्वर्याला, श्रीमंतीला लाथ मारून सुंदर आणि भव्य राजवाडा सोडून गरीब नौकरासोबत ती एक दिवस दूर पडून गेली। म्हणजे ती आपल्या आई वडिलांची पूर्ण प्रॉपर्टी, ऐश्वर्य, पैसा सगळं काही सोडून ती त्या गरीब मुलासोबत, ज्याच्यावरती काय करत होती? प्रेम करत होती, त्याच्यासोबत ती पडून गेली। लग्न करून दोघेही एका खेड्यात झोपडी बांधून राहू लागले। आता दोघांनीही काय केलं? लग्न केलं आणि एका खेड्यागावामध्ये झोपडी बांधली आणि तिथे ते लोक राहू लागले। काही दिवसानंतरच ती सुंदरी गरोदर राहिली। आता लग्न झाल्यानंतर काही दिवसातच ती काय राहिली? गरोदर राहिली। बाळंतपणाची वेळ जवळ येत असल्याची जाणीव तिला झाली आणि तिला काय वाटलं, आता माझं बाळंतपण येणार आहे। आणि कसं आधीच्याच पूर्वीच्या काळापासून असंच रूल आहे की बाळंतपण राहिलं तर कुठे करते मुलगी? जाऊन आपल्या माहेराला। तर तिच्या मनामध्ये पण इच्छा झाली की मी पण आपलं बाळंतपण कुठे करायला पाहिजे? माझ्या माहेराला करायला पाहिजे। तर ती आपल्या पतीला परवानगी मागते की मला श्रावस्ती येथे जायचे आहे। पण तिच्या पती तिला परवानगी देत नाही की तू अजिबात जायचं नाही। म्हणून एके दिवशी पती कामावर जेव्हा जातो तेव्हा ती लपून चोरून श्रावस्तीकडे जायसाठी निघते। तिच्या पती घरी आल्यानंतर त्याच्या लक्षात येते की ती माहेरी गेली असली पाहिजे। आता तिच्या पती जेव्हा घरी येतो तेव्हा त्याच्या लक्षात हे येते की ही घरी नाही आहे, ही कुठेच नाही आहे, तर ही नक्की कुठे गेली असेल? माहेराला गेली असेल। त्याने तिच्या पाठलाग केला आणि घनदाट जंगलातून जात असतानाच रस्त्यात तिला गाठले। त्याने काय केलं? तिच्या पाठलाग केला आणि ती जेव्हा जात होती तर एक जंगल होता, त्या जंगलामध्येच तिला गाठलं त्याने। रस्त्याने चालत असतानाच तिचे पोट दुखू लागले। आता तिचं बाळंतपण जवळ होतं आणि ती खूप चालत गेली,
तर रस्त्याने चालत असतानाच काय झालं, तिचे पोट दुखू लागले. बाळंतपणाच्या वेदना तिला जाणवू लागल्या आणि आता तिला वाटलं की माझं आता बाळंतपण होणार आहे, तर तिला वेदना होऊ लागल्या. जंगलातील एका झाडीतच ती बाळंत झाली. जंगलामध्येच एका झाडाच्या खाली ती बाळंत झाली आणि छोट्याशा मुलाला ते दोघेही घेऊन आपल्या घरी झोपडीमध्ये, त्यांची जी झोपडी बनलेली होती तिथे ते लोक परतले. काही दिवसानंतर पटाचारा पुन्हा गरोदर राहिली. काही दिवसानंतर एक मुलाला तर तिने ऑलरेडी जन्म दिलाच होता, पण काही दिवसानंतर ती पुन्हा गरोदर राहिली. जसे जसे 9 महिने पूर्ण होत आले, माहेरी बाळंतपण उरकावे असे तिला वाटू लागले. आता 9 महिने जसे जसे जवळ येत गेले तसे तसं तिला काय वाटत गेलं की माझं बाळंतपण कुठे व्हावं, माहेराला व्हावं. तिने पतीला पुन्हा परवानगी मागितली की आता मला पुन्हा कुठे जायचं आहे, माहेराला. परंतु दुसऱ्या वेळेस पण तिच्या पतीने काय दिलं, तिला नकार दिलं की तू अजिबात जायचं नाही. मग हिने काय केलं, पती जेव्हा कामावर गेला होता तसाच ही बाहेर निघून गेली. तिथे कुठे जायसाठी, आपल्या माहेराला जायसाठी, आणि रस्त्याने जाऊ लागली. कामावरून घरी परत आल्यावर पतीच्या लक्षात आले की ही घरी आहे, नाही तर ही कुठे गेली असावी. तर त्याच्या लक्षात आले की ही नक्की कुठे गेली असावी, माहेराला जायसाठी गेली असावी. ठीक आहे. तर तिच्या पतीने तिचा पाठलाग केला. भयानक जंगलातून पटाचाराच्या माहेरची वाट होती. जंगलातून जात असताना संध्याकाळ झाली होती आणि जंगलातून जात असताना संध्याकाळ झाली होती, अंधार झाला होता. ती थोडीशी घाबरली पण होती. तर मग आकाशात ढग पण जमले होते, जसं खूप काळोख जमते नाही का, तशासारखं. त्यामुळे लवकरच माहिती आहे का, पाऊस पण येणार होता. पाऊस पडण्याची चिन्हे दिसू लागली होती. पटाचारा घाबरून गेली की आता रात्र पण झालेली आहे आणि पाऊस पण येणार आहे, तर मी आता कुठे थांबणार, कसं करणार. कडेवर मुलाला सांभाळता सांभाळता ती थकून गेली. आता पायी चालत चालत तो मुलगा तिचा 1.5 वर्षाचा असेल, तर ती कडेवर आपल्या मुलाला पकडून होती आणि पकडत ती चालली, तर ती थकून गेली होती. तेवढ्यातच तिच्या पतीने रस्त्यात तिला गाठले. तेवढ्यात तिचा पती आला आणि त्याने तिला रस्त्यामध्ये गाठले. तिच्या जीवात जीव आला. आता ती घाबरली होती, तर तिच्या जीवात जीव आला. पतीच्या साथ तिला लाभला. तेवढ्यातच तिच्या पोटात दुखू लागले. पती तर तिला मिळाला, पण लगेच तिच्या पोटामध्ये काय करू लागलं, दुखू लागलं. प्रसूतीच्या वेदना तिला जाणवू लागल्या आणि तिला असं वाटत होतं की आता मला प्रसूती होणार आहे. पावसाला सुरुवात झाली आणि त्याच वेळी पावसाला सुद्धा सुरुवात झाली, म्हणजे पाऊस येणं सुरू झाला. जशा प्रसूतीच्या वेदना वाढू लागल्या, पावसाच्या धाराही तेवढ्याच वेगाने कोसळू लागल्या. तिच्या प्रसूतीच्या वेदना जशा जोरात वाढू लागल्या, पावसाच्या धारा पण तेवढ्याच जोरामध्ये कोसळू लागल्या. घनदाट जंगल, घनघोर पाऊस, घन अंधार, प्रसूतीच्या वेदनांनी पटाचाराचे विवळणे इत्यादी गोष्टी एकाच वेळी घडून येत होत्या. म्हणजे पाऊस पण खूप जोरात येत होता आणि तिला वेदना पण खूप होत होत्या. शिवाय लहान मूल पण रडत होतं आणि तिचा जो लहान मूल आहे तो सुद्धा काय करत होतं, रडत होतं. तशाही परिस्थितीत तिच्या पतीने एक आडोसा शोधला. तशा परिस्थितीमध्ये सुद्धा तिच्या पतीने एक जागा शोधली आणि त्यावर गवताचं छप्पर घातलं, म्हणजे त्यावर गवत बिछवलं आणि पावसापासून थोडंसं संरक्षण त्यांना मग मिळालं. पटाचारा व लहान मुलं थंडीने गाठून गेली होती. आता पावसात जोरात येत होता आणि जंगलामध्ये, तर ते लोक थंडीने खूप गाठून गेले होते. त्यांच्यासाठी सुके लाकूड किंवा गवत शोधण्यासाठी पती बाहेर पडलं. आता त्यांना थंडी नाही लागली पाहिजे म्हणून त्यांच्यासाठी सुके जे लाकूड असतात ते शोधण्यासाठी तिच्या पती बाहेर गेला की मी शोधून आणतो म्हणून. परंतु तो अजिबात परत आला नाही. त्याला विषारी नाग चावून त्याचा अंत झाला होता. त्याला विषारी नागाने चावलं होतं आणि तो मरण पावला होता. बराच वेळ पटाचारा पतीची वाट पाहत होती आणि बऱ्याच वेळपर्यंत तिला वाटलं की माझा पती आता येईल, नंतर येईल, आता येईल, नंतर येईल. तर ती आपल्या पतीची वाट पाहत होती. दरम्यान तिने दुसऱ्या मुलाला जन्म दिला होता. त्याच दरम्यान तिने दुसऱ्या मुलाला पण जन्म दिला होता. संपूर्ण रात्र तिने एका 1.5 वर्षाच्या व दुसरा नवजात अभरकाच्या समवेत घालवली. संपूर्ण रात्र म्हणजे ती पतीच्या विना आणि तो जो नवीन बाळाला तिने जन्म दिलं
त्याच्यासोबत तिने संपूर्ण रात घालवली. तिला वाटलं माझ्या पती आता येणार, थोड्या वेळाने येणार, पण तिच्या पती येऊच नाही शकला कारण त्याला सर्पाने चावलं होतं. तिघेही थंडीने फार गारठून गेले होते. आता तिघे पण रात्रभर तेवढ्या पावसामध्ये खाली त्या गवताच्या छप्परवरच ते लोक पडून होते. तर ते तिघे पण थंडीने काय झाले होते, गारठून गेले होते. थंडीपासून बचाव करण्यासाठी निघालेला तिचा पती रात्रभर परतलाच नव्हता. म्हणजे तिचा पती काय आणायसाठी गेला होता, त्याच्यासाठी सुके लाकूड, पण तो परतलाच नव्हता. ती सकाळी त्याला शोधायला निघाली आणि तिला वाटलं की आता मी माझ्या पतीला शोधून आणते. तर ती सकाळी त्याला शोधायला निघाली आणि काही अंतरावरच ती चालत चालत जेव्हा गेली तर काही अंतरावरच तिने तिच्या पतीचे मृत शरीर बघितले. तिच्यावर दुःखाचं डोंगर कोसळलं होतं कारण 1-1.5 वर्षाचा मुलगा होता आणि एक नवीनच नवजात शिशु होता. ठीक आहे. ती खूप रडू लागली कारण तिच्या पती मृत्यू पावला. तर ती खूप रडू लागली. बऱ्याच वेळानंतर तिने स्वतःला सावरले आणि बराच वेळ झाला त्याच्यानंतर तिने स्वतःला सावरले. पहिल्या मुलाला चालवत व दुसऱ्याला कडेवर घेऊन माहेरी निघाली आणि तो 1.5 वर्षाचा मुलगा त्याला चालवत आणि जो दुसरा छोटासा मुलगा होता नवजात शिशु त्याला घेऊन ती माहेराला निघाली. तिच्या माहेरी म्हणजे श्रावस्तीला जाताना वाटेत अचिरवती नदी पडायची. म्हणजे तिच्या माहेराला जात असताना मधामध्ये अचिरवती नदी होती. त्या नदीला पार करून तिकडच्या साईडला श्रावस्तीला जावं लागायचं. तिच्या माहेरी म्हणजे श्रावस्तीला जाताना वाटेत अचिरवती नदी पडते. रात्रभर मुसळधार पाऊस पडल्याने अचिरवती नदीला पूर आले होते आणि रात्रभर पाऊस आलेला होता त्याच्यामुळे त्या नदीला पूर आलेला होता. तिने पाहिले की पुराचे पाणी कमरेपर्यंत वाहत होते. तिने बघितलं की पुराचे पाणी कुठपर्यंत वाहत आहे, कमरेपर्यंत वाहत आहे आणि दोघेही मुलांना एकाच वेळी पुरातून पलीकडे किनाऱ्यावर नेणे अवघड होते. आता 2-2 मुलांना ती पकडून कशी नेलं असतं तिने. तर तिने बघितलं की आता दोन्ही मुलांना मला कमरेवर पकडून नेणं खूप अवघड आहे. नदीच्या किनाऱ्यावर नेणे काय आहे, खूप अवघड आहे. म्हणून 1.5 वर्षीय बालकास त्याच किनाऱ्यावर तिने ठेवले आणि जो नवजात शिशु होता, 1 दिवसाचा जो बाळ होता, त्याला ती आपल्या बरोबर घेऊन नदीला तिने पार केले. पलीकडे गेल्यावर नदी पार केल्यावर तिने एका तीरावर त्या छोट्याशा नवजात शिशुला झाडाखाली ठेवले आणि त्या 1.5 वर्षाच्या मुलाला ती घेण्यासाठी पुन्हा परत आली. नदीतून ती माघारी आली. परतताना जेव्हा ती नदीच्या पात्राच्या मध्ये भागात उभी राहिली. आता परत येत होती आपल्या 1.5 वर्षाच्या मुलाला घ्यायला. तेव्हा ती नदीच्या मध्य भागामध्ये उभी राहिली की मी माझा जो नवजात शिशु आहे त्याला बघते, तो व्यवस्थित आहे की नाही आहे. तर मागच्या तीरावर तिने नजर टाकली तेव्हा एक मोठा पक्षी त्या लहानशा छोट्याशा बाळाच्या भोवती घिरट्यात घालताना तिला दिसला. त्या छोट्याशा बाळाच्या अवतीभोवती तो खूप मोठा पक्षी तिला घिरट्या घालताना दिसला. त्याने ते अभर्ग म्हणजे एका मासाचा गोळा समजून उचलले व आकाशात उंच उडून तो निघून गेला. त्या पक्षीने त्या एका दिवसाच्या बाळाला उचलले आपल्या चोचीमध्ये आणि तो उंच उडून गेला. ती त्या पक्षाला घाबरवण्यासाठी हात उंचावून ओढू लागली. आता ती त्या पक्षीला घाबरवण्यासाठी हात उंचावून ओढू लागली की तू त्याला घेऊन नको जाऊ, माझं बाळ आहे, तू त्याला तिथेच ठेव. परंतु काही उपयोग झालेला नाही. तो पक्षी त्या बाळाला घेऊन दूर पडून गेला. दरम्यान दुसऱ्या तीरावर असलेला तिच्या 1.5 वर्षाच्या मुलाला वाटले की माझी आई मला वर हात करून आवाज देत आहे. तर म्हणून तो आईकडे जाण्यासाठी किनाऱ्यावरून उतरून नदीच्या पात्राकडे चालू लागला. आता तो 1.5 वर्षाचा होता. त्याला वाटलं की माझी आई हात दाखवून मला बोलावून राहिलेली आहे. तर तो नदीच्या किनाऱ्यावरून नदीकडे येण्यास त्यांनी सुरुवात केली. तो नदीच्या जलधारेमध्ये वाहून गेला कारण पाणी कमरेपर्यंत होता आणि तो छोटासा मुलगा. अशा तऱ्हेने पटाचाराची 2 मुले तिने गमावली. अशा तऱ्हेने त्या पटाचाराने आपली 2 मुले गमावली.
नदीच्या पात्रात असताना तिच्यावर दुःखाचं डोंगरच कोसळला. आता ती नदीच्या मधोमध होती, तर तिच्यावर एक मुलगा एका किनाऱ्यावर होता, दुसरा मुलगा दुसरा किनाऱ्यावर होता. दोन्ही मुलं चालली गेली, तर तिच्यावर खूप दुःखाचे खूप डोंगर कोसळले. क्षणभर तिला वाटले की नदीच्या पात्रात आपण सुद्धा विलीन व्हावे. काही वेळाने तिला वाटले की मी सुद्धा आता काय झालं पाहिजे, ह्या नदीच्या पात्रामध्येच विलीन झालं पाहिजे, कारण माझं जगून काही अर्थच नाही आहे. तिचा पती पण मरण पावलेला होता आणि दोन्ही मुलं पण गेलेले होते. तिचे कुटुंबच उद्ध्वस्त झालेलं होतं पूर्ण. तिचे 2 मुलं आणि तिच्या पती, हाच तिचं काय होतं, कुटुंब होतं. तिचं पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालेलं होतं. छोटा मुलगा एका पक्ष्याच्या भक्ष्यस्थानी पडला होता आणि मोठा मुलगा नदीच्या पुराने वाहून गेला होता. आणि रात्रीच एका विषारी सर्पाने तिच्या पतीची बळी घेतली होती. एकामागून एक दुःखाचे डोंगरच तिच्यावर कोसळत होते. एकामागून एक दुःखाचे डोंगरच तिच्यावर कोसळत होते. तरीही तिने स्वतःला सावरले. तरी सुद्धा तिने स्वतःला सावरले. ती नदीच्या पात्रातून बाहेर पडली. तिला आता एकच आशेची किरण होती. तिला आता फक्त एकच आशेची किरण होती. ती किरण अशी होती की तिने जिथे बालपण व्यतीत केलं होतं आपल्या आई वडिलाकडे आणि भाऊकडे, तिथे ती जाण्यासाठी निघाली. कुठे? श्रावस्तीला ती जाण्यासाठी निघाली, जिथे तिचे आई वडील आणि तिचे भाऊ राहत होते. ती श्रावस्तीच्या वाटेने चालू लागली. आता ती तिथून निघाली आणि कुठे चालू लागली? श्रावस्तीच्या वाटेने. नगरीच्या बाहेर स्मशानात तिने भीड बघितली. आता नगरीच्या बाहेरच श्रावस्ती संपते, तर ती तिथून जात होती. तेवढ्यातच तिने काय बघितलं? भीड बघितली. शमशानाकडे जाण्याची अलोट गर्दी उसळली होती. म्हणजे शमशानकडे जाण्यासाठी खूप गर्दी होती. पाणावलेल्या डोळ्यांनी तिने त्या गर्दीतील एकाला विचारले. आता ती तर खूप रडतच होती, कारण तिचा पती पण गेला होता आणि 2 मुलं पण. त्याच्यामुळे ती रडतच तिने एका माणसाला विचारले की शमशानाकडे जाणाऱ्याची एवढी गर्दी का उसळली आहे. तिने काय विचारलं की शमशानाकडे एवढे लोक का बरं जात आहेत. यावर तो मनुष्य उत्तरला की श्रावस्ती येथील श्रेष्ठीचा तो राजवाडा रात्री पडलेल्या वादळी मुसळधार पावसाने कोसळला व त्यामध्ये तो श्रेष्ठी, त्याची पत्नी आणि त्याची 3 मुले त्या ढिगाऱ्यात दबून मरण पावल्या. त्या 5ही जणांची प्रेत यात्रा या शमशानात झालेली आहे. त्या माणसाने तिला काय सांगितलं की रात्री जो मुसळधार पाऊस झालेला होता, त्या पावसामुळे त्या राजाच्या राजवाडा काय झाला? कोसळला आणि त्याच्यामुळे त्याची पत्नी आणि तो श्रेष्ठी आणि त्याचे 3 मुलं त्या ढिगाऱ्यामध्ये दबून मरण पावले. त्या 5ही जणांची प्रेत यात्रा ह्या शमशानात आलेली आहे. आणि 5 लोकांची शवयात्रा कुठे आलेली आहे? शमशानात आलेली आहे. ते 5ही नातेवाईक म्हणजे तिचे आई वडील व 3 तिचे भाऊ होते. ते 5 नातेवाईक कोण होते? एक तिचे वडील, एक तिची आई आणि 3 तिचे भाऊ. हे कळायला तिला उशीर लागला नाही की हे 5ही माझे रिश्तेदारच आहेत. माझे आई, माझा वडील आणि माझे भाऊ आहेत म्हणून. पती आणि मुलांच्या मरणानंतर ज्या आशेने ती माहेराला आली होती, ते माहेरच तिचे उद्ध्वस्त झालेलं होतं. आता तिचा पती, तिचे मुलं सगळे मरण पावले होते, पण ती एकाच आशेने आली होती की मी आता माझ्या माहेराला जाते. पण माहेर पण तिचे उद्ध्वस्त झालं होतं, कारण तिथे कोण कोण राहत होतं? तिचं वडील, तिचे आई आणि तिचे भाऊ. ते 5ही लोक मरण पावले होते. तिला प्रचंड मानसिक धक्का बसला आणि ती वेडी झाली. म्हणजे तिने एकाच दिवशी 8 लोकांची मृत्यू बघितली. तर ते बघून तिला प्रचंड मानसिक धक्का पोहोचला आणि ती वेडी झाली. अंगावरच्या कपड्यांचीही तिला भान राहिलेली नाही. ती विवस्त्र फिरू लागली व वाटेल तशी बडबडू लागली. ती निर्वस्त्र म्हणजे अंगावर एकही वस्त्र न ठेवता ती फिरू लागली आणि जसं तिला वाटायचं तसं ती बडबड करू लागली. श्रावस्ती येथील जेतवन विहारात भगवान बुद्धाचे प्रवचन चालू होते. आता श्रावस्तीमध्येच ही घटना कुठे घडली? श्रावस्तीमध्येच. तर श्रावस्तीमध्ये भगवान बुद्धाचे प्रवचन चालू होते.
पटाचारा त्या दिशेने निर्वस्त्र धावत होती आणि ज्या दिशेने हे प्रवचन सुरू होता त्या दिशेने पटाचारा निर्वस्त्र धावत होती. धावता धावताच तिच्या कानावर भगवंताचे काही शब्द पडले. ती धावतच होती तर धावताना तिच्या कानावर भगवंताचे काही शब्द पडले. ती थबकली. जमलेल्या श्रावकांजवळ ती क्षणभर तिथेच उभी राहिली. तिथे जे श्रावक भिक्खू वगैरे श्रामणेर वगैरे होते त्यांच्याजवळ ती क्षणभर तिथेच उभी राहिली. काही लोकांनी तिला घालवून देण्याचा प्रयत्न केला. काही लोकांनी विचार केला की ही पागल आहे तर हिला आपण बाहेर घालवून देऊ, परंतु भगवंतांनी त्यांना तसे न करण्याचा सल्ला दिला. भगवंतांनी काय म्हटलं की असं अजिबात करायचं नाही. तिला आत येऊ देण्यास सांगितले आणि काय म्हटलं की आता हिला आत येऊ द्या. एका धम्मबंधूने तिच्या अंगावर चादर फेकली. आता ती निर्वस्त्र होती, तिच्या अंगावर एकही वस्त्र नव्हतं. तर एक जो धर्मबंधू होता त्याने तिच्या अंगावर चादर फेकली. भगवंतांनी तिला सावध आणि शांत होण्यास सांगितले. मग भगवंतांनी तिला म्हटलं की तू सावध हो आणि शांत हो, कारण तिला आपल्या अंगावर वस्त्र आहेत किंवा नाही आहेत हे तिला त्याची जाणीव नव्हती. ती सावध झाली, भानावर आली. स्वतःला नग्न बघून तिला लाज वाटली. ती सावध झाली आणि स्वतःकडेच बघून तिला लाज वाटली की मी अशी कशी नग्न आहे म्हणून. अंगावर फेकलेली चादर तिने शरीराला लपेटून टाकली आणि अंगावर जी चादर फेकली गेली होती तिने ते शरीरावर लपेटून टाकली. तिने तिच्यावर घडलेल्या हृदयद्रावक प्रसंगाचे वर्णन करून बुद्धांना तिने सांगितले. आता तिने आपला जो प्रसंग तिच्यासोबत घडलेला होता, तिचे पती कसं मरण पावला, पुत्र कसे गेले, आई वडील आणि भाऊ कसे मरण पावले हे तिने कुणाला सांगितलं? बुद्धांना सांगितलं. भगवान माझ्या पती सर्पदंशाने मरण पावला. ती काय सांगते की माझ्या पती कशामुळे मरण पावला? सर्पदंशाने मरण पावला. एका मुलाला गिधाड पक्षाने खाल्ले. जो 1 दिवसाचाच तिचा मुलगा होता त्याला कोणी खाल्ले? गिधाड पक्षाने खाल्ले. दुसरा मुलगा नदीच्या पुरात वाहून गेला. जो तिच्या 1.5 वर्षाचा मुलगा होता तो नदीच्या पुरामध्ये वाहून गेला होता. आई बाप व 3 भाऊ राजवाडा कोसळल्यामुळे ढिगाऱ्यात सापडून मरण पावले. त्याची एकच चिता जळताना मला पाहावी लागली आणि या सगळ्यांची एकच चिता जळताना मला पाहावी लागली. माझ्यापेक्षा ह्या जगात कोणी दुखी असेल का? अशी ती कुणाला प्रश्न करते? भगवान बुद्धांना. एकाहून एक भले मोठे दुःखाचे पहाड एकाच वेळी माझ्यावर कोसळले आहेत. भगवान आता या जगात मला कुणाचाही आधार नाही. ती काय म्हणते? भगवान आता ह्या पूर्ण जगामध्ये मला कुणाचाही आधार नाही आहे. मला आश्रय कोण देणार? आता मला आश्रय कोण देणार? आपले दुःखमय जीवन आठवून ती खूप रडू लागली आणि ती आपलं दुःखमय जीवन आठवू खूप रडायला लागली. भगवान तिला म्हणाले, मुली, आईबाप, भाऊ बहीण, पती पुत्र कुणीही शरण देत नाही. भगवान तिला काय म्हणतात? मुली, आईबाप, भाऊ बहीण आणि पती पुत्र कुणीही कुणाला शरण देत नाही, खरा आश्रय देत नाही. खरा आश्रय धम्माचे आचरण देऊ शकते. खरा आश्रय कोण देऊ शकते? फक्त धम्माचं आचरणच खरा आश्रय आपल्याला देऊ शकते. पण आपण जो धम्म धारण करतो तोच आपले खरे आश्रयस्थान असते. आपण ज्या धम्माला धारण करतो तेच आपले खरे आश्रय स्थान असते. तू कोणत्या आप्त नातेवाईकांसाठी दुःखाश्रू ढाळत आहेस? तर तू कोणत्या आप्त नातेवाईकांसाठी एवढे दुःखाचे अश्रू ढाळत आहेस? या अनादी भवसागरात तू अनंत वेळा जन्म घेतलेला आहेस. ह्या जगामध्ये तू अनंत वेळेस जन्म घेतलेला आहेस. सर्व जन्मात तुझे प्रिय आप्तजन मरण पावलेले आहे आणि तू जेवढे जन्म घेतलेले आहेत त्याच्यामध्ये सर्व तुझे प्रिय आप्तजन, प्रिय नातेवाईक सगळे मरण पावलेले आहेत. त्यांच्या निधनानंतर तू जे अश्रू ढाळलेस ते सर्व एकत्र केले तर या 4 महासागरां एवढे पाणी त्या तुलनेने कमी पडेल. काय म्हणतात भगवंत? त्यांच्या निधन झाल्यानंतर तू जे अश्रू आतापर्यंत ढाळलेस ते सर्व एकत्र जरी केले तर 4 महासागरा एवढे पाणी त्या तुलनेने कमी पडणार.
आणखी किती जन्म तू यांच्यासाठी प्रिय वियोग झाला म्हणून रडत बसणार आहेस. म्हणजे आपल्याला दुःख होते, आपल्या जवळच्या माणसाला दुःख झालं, मरण पावलं तर भगवंत काय म्हणतात की तू आणखी किती जन्म, आता तू आतापर्यंत तर तुझे पुष्कळ जन्म झालेले आहेत, पण आणखी किती जन्म तू यांच्या प्रिय वियोग झाला म्हणून रडत बसणार आहेस. हा प्रमाद सोड. प्रमाद म्हणजे काय? लालच, आळस, ही चूक करू नकोस. सावध हो, जागृत हो. ह्या दुःखमय भवसागरातून स्वतःसाठी दीप बनवण्याचा मार्ग शोध. आता तुला काय व्हायची गरज आहे? सावध व्हायची गरज आहे. जागृत हो आणि हा पूर्ण दुःखमय भवसागर आहे, ह्याच्यातून स्वतःसाठी दीप बनवण्याचा तू मार्ग शोध. यातून बाहेर पडण्याचा मुक्तीचा मार्ग तुला शोधावा लागेल. कायमची दुःखमुक्त हो. भगवंत तिला काय म्हणतात की या भवसागरातून स्वतःसाठी दीप बनवण्याचा मार्ग शोध आणि यातून बाहेर पडण्याच्या मुक्तीचा मार्ग शोध. कायमची तू काय हो आता? दुःखमुक्त हो. कृतज्ञता विभोर होऊन भगवंतांना तिने वंदन केले आणि भगवंताचं एवढं प्रवचन ऐकून तिने काय केलं? भगवंतांना वंदन केलं. ती भिक्खुणी झाली. आणि ती कोण झाली? भिक्खुणी झाली आणि दृढ निश्चयाने मुक्ती मार्गाची वाटचाल सुरू ठेवली. आणि तिने दृढ निश्चय संकल्प करून आपल्या मुक्ती मार्गासाठी तिने वाटचाल सुरू ठेवली. उरलेले भवसंस्कार नष्ट करावयाचे होते. तिच्यामध्ये जे उरलेले भयसंस्कार होते ते तिला काय करायचे होते? नष्ट करायचे होते. एक दिवशी सायंकाळी दृढ निश्चयाने साधनेच्या तयारीस ती लागली. आता एक दिवशी काय झालं? सायंकाळी ती दृढ निश्चय करून साधना करायच्या तयारीला ती लागली. लोटा भरून बादलीतील पाणी घेतले. आता एका बादलीतून तिने किती पाणी घेतलं? 1 लोटा भरून तिने पाणी घेतले. त्याने पाय स्वच्छ धुतले आणि तो लोटाभर पाणी तिने कशावर टाकलं? आपल्या पायावर. सुक्या जमिनीवर वाहत वाहत ते पाणी तसेच जिरून गेले. आता सुक्या जमिनीवर वाहत वाहत ते पाणी तिथेच जिरून गेले. फार पुढे गेले नाही. ते पाणी फार पुढे गेले का? नाही, तिथेच जिरून गेले. एक लोटा पाणी पुन्हा पायावर ओतले. तिने काय केलं? दुसऱ्यांदा पण 1 लोटा पाणी घेतलं आणि पुन्हा कुठे ओतले? आपल्या पायावर ओतले. यावेळी देखील पाणी तसेच वाहत गेले. ह्यावेळी पण काय झालं? पाणी तसेच वाहत गेले, परंतु पहिल्यापेक्षा थोडे दूर ते पाणी वाहत गेले आणि जमिनीमध्ये जाऊन ते पाणी जिरले. तिसऱ्या लोट्यातील पाणीही तसेच वाहिले. तिसरा लोटा तिने पुन्हा पाणी घेतला. 1 लोटा भरून तिसरा लोटा भरून तिने पाणी घेतलं आणि पुन्हा पायावर तिने आपल्या टाकले. आणखी ते पाणी काय झाले की थोडे जास्त दूर गेले आणि पुन्हा जमिनीमध्ये ते पाणी जिरून गेले. ह्या छोट्याशा घटनेने तिला अचानक बोध झाला. हे जे छोटीशीच घटना होती तर ही बघून तिला अचानक बोध झाला. मोहजन्य अज्ञानाचा पडदा दूर झाला. म्हणजे आपल्याला जे मोह असते त्याच्या अज्ञानाचा तिचा पडदा दूर झाला. जशी जलधारा वाहते, जशी जलाची धारा जशी वाहत होती तशाच प्रमाणे जीवनाची धारा सुद्धा आहे असं तिला समजू आलं. तिची ही मनोवस्था जाणून भगवान बुद्ध तिच्या जवळ गेले. तिच्या मनातली ही अवस्था जाणून भगवान बुद्ध तिच्या जवळ गेले आणि पुढील गाथा उच्चारली. कोणती गाथा आहे ती? योच वसंसत्त जीवे अपसंग उदयं वयं एकाहं जीवितं सेयो पस्सतो उदय वयं. उदय व्ययांची म्हणजे जसं आपण साधना करतो तर आपल्या साधनामध्ये काय होते? उदय व्यय होते ना. उदय व्ययांची सत्यता ती पाहिल्याशिवाय जरी कोणी 100 वर्षे जगला तरी त्यापेक्षा उदय व्ययाची अनुभूती घेऊन 1 दिवसाचे जीवन ही अधिक श्रेष्ठकर आहे. म्हणजे आपण जेव्हा साधना करतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये काय होते? आपल्या मनाचे विकार दूर होतात आणि आपल्या शरीरामध्ये उदय संवेदनांचं काय होते? उदय व्यय होत राहते. ठीक आहे. तर भगवंत काय म्हणतात? हे उदय व्ययांची सत्यता न पाहणारे जरी 100 वर्ष जगत असतील तर त्यांच्यापेक्षा जो व्यक्ती उदय व्ययांची सत्यता बघतो, अनुभवतो, त्याचं 1 दिवसाचं जीवन श्रेष्ठ आहे.
ही उदयवेळाची सत्यता फक्त विपස්සना साधनेच्या द्वारेच पाहता येते. आणि हा जो उदयवेळ आहे, उदयवेळ म्हणजे अनित्य बोध. सगळं काही ह्या जीवनामध्ये काय आहे, अनित्य आहे. अनित्य म्हणजे काय होते, नेहमीसाठी एखादी गोष्ट नसणे. आता माझ्या शरीरावर मला आता गरमी होत आहे, तर मला नेहमीच गरमी होत राहणार आहे का, नाही. तर अनित्य बोधीची आपल्याला अनित्य बोधाची आपल्याला काय करावं लागते, परीक्षा करावं लागते. तर ही कशाद्वारे माहिती पडते, विपස්සनेद्वारे, साधनाद्वारे. जी साधना कल्याणकारी आहे, दुःखमुक्त करणारी आहे, मानव जीवन सफल करणारी आहे. साधना केल्याने काय होते, साधना आपल्यासाठी खूप कल्याणकारी आहे. माणसाला दुःखमुक्त करते, दुःखापासून मुक्त करते आणि माणसाचे जीवन सफल बनवते. भगवान बुद्धाच्या ह्या वाणीतून धम्म अमृताचा वर्षाव झाला. आणि भगवान बुद्धाच्या ह्या वाणीतून धम्म अमृताचा वर्षाव झाला. ती अमृतमय वाणी ऐकता ऐकताच ती एकाग्र झाली. आणि भगवान बुद्धाची अशी अमृतमय वाणी ऐकता ऐकताच ती एकाग्र झाली, अंतर्मुखी बनली. शरीराच्या अंग प्रत्यंगातून अणुरेणूच्या उदयवेळ होत असल्याचा प्रत्येकारी तिला अनुभव झाला. अनेक जन्माच्या पूर्वकर्म संचित पुण्याईचे फळ तिला मिळाले. म्हणजे तिने अनेक जन्मामध्ये जे पण पुण्यकर्म साठवून ठेवले होते त्याचे पुण्याचे फळ तिला आता मिळाले. अनित्य बोध तिला झाला. सारं परिवर्तनीय आहे. तिला काय कळले की सगळं काही परिवर्तनीय आहे, सारखं बदलत आहे, सगळं काही सारखं बदलत असते हे तिला समजू आले. मोहजन्य अज्ञानाचा पडदा दूर झाला. जशी जलधारा आहे तसंच मनुष्याचं जीवनाची सुद्धा धारा आहे असं तिला कळाले. या जगात कोणाची जीवनधारा अल्पावश्यकात सुटते तर काही जणांची मध्यवयातच सुकून जाते आणि काही लोकांची वयोवृद्ध होऊन. म्हणजे काही लोक कमी वयाचे असतानाच मरून जातात, काही लोक मध्य वयात येऊन मरून जातात आणि काही लोक म्हातारे झाल्यावर मरतात. पण मृत्यू सर्वांनाच आहे, मृत्यू सर्वांनाच आहे. कोणी कायम जिवंत राहत नाही. कुणीही नेहमीसाठी जिवंत राहते का, कधी पण नाही. तिथे बसल्या बसल्यास तिला निर्वाण अवस्थेची अनुभूती झाली. आणि भगवान बुद्धाचं हे प्रवचन धम्मदेशना ऐकता ऐकताच तिला निर्वाण अवस्थेची अनुभूती झाली आणि पटाचारा श्रोतापन्न झाली. आणि ती कोणत्या अवस्थेला प्राप्त झाली, श्रोतापन्न अवस्थेला प्राप्त झाली. चला, साधू साधू साधू.